नमस्कार सगळ्यांना. लाडकी बहीणबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सगळ्यांना माहिती आहे की काल 20 नोव्हेंबर, ठीक आहे. काल 20 नोव्हेंबर मतदान झालं, ठीक आहे. 20 नोव्हेंबर होतं काल. तुम्ही मतदान केलं का? आणि तुम्ही ठीक आहे, मतदान केलंच असेल का सगळ्यांनी? हो. कारण आपला मतदानाचा हक्क आहे, आपला अधिकार आहे, हक्क आहे, तो आपण केलाच पाहिजे. जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला ज्या सोयी-सुविधा आहेत त्या मिळतात. त्यामुळे तुम्ही योग्य योग्य सरकारला निवडून दिलं असेल अशी आशा आहे. तसेच मतदानाचा हक्क सगळ्यांना आहे, तो सगळ्यांनी बजावलाच पाहिजे. तो अधिकारच आहे आपला, ठीक आहे. तर बघा आता 21 नोव्हेंबर आज. तर काल मतदान झालंय. 23 नोव्हेंबरला तर आपला निकाल असणार आहे, ठीक आहे. तर आता बघा, आपल्याला लाडक्या बहिणीला लवकरच पैसे मिळणार आहेत. आता ते पैसे कधी मिळणार, किती मिळणार आणि कोणत्या महिलांना मिळणार, हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठे स्किप करू नका आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे. सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट्स, आणि तुम्ही बेल आयकॉन आहे तिथं क्लिक करू शकता, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट असं कळत राहतील, ठीक आहे. चला तर मग बघूया काय आहे सविस्तर माहिती. आत्ता माहिती आहे सगळ्यांना, काय मतदान झालं आहे. आता 23 नोव्हेंबर म्हणजे शनिवारी, ठीक आहे. शनिवारी काय आहे? शनिवारी आहे आपला निकाल. सगळ्यांना माहिती आहे. आता सगळ्यांना उत्सुकताच आहे शनिवारची, कारण काय निकाल लागते काय, कारण त्याच्यात बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. जसं की बघा, लाडकी बहीण योजना आहे, त्याचे जे 1500 रुपये होते त्याचे 2100 रुपये करण्यात आलेत, ठीक आहे. सगळ्यांना माहिती आहे की 1500 रुपयाचे 2100 रुपये केलेले आहेत सरकारने. त्यामुळे तुम्हाला आता इथून पुढे लाडक्या बहिणीला हप्ता जो आहे तो 2100 रुपयाचा हप्ता मिळेल. तसेच जर दुसरीकडे महालक्ष्मी योजना आहे, त्या महालक्ष्मी योजनेअंतर्गत, ठीक आहे, त्या महालक्ष्मी योजनेअंतर्गत काय आहे, तुम्हाला 3000 दर महिन्याला मिळणार आहेत. प्रत्येक महिलेला, महाराष्ट्रात राज्यातील आपल्या प्रत्येक महिलेला महालक्ष्मी योजनेअंतर्गत 3000 रुपये मिळणार आहेत, ठीक आहे. आणि अजून काय मिळणार त्याच्याबाबत? परत अजून त्याच्यासोबत मोफत बस प्रवास, ठीक आहे. मोफत जो आहे तो बस प्रवास जो आहे आपल्याला तो मिळणार आहे, ठीक आहे. तर ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे बऱ्याच गोष्टी सरकारच्या निकालावर किंवा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहेत. बघायला आपल्याला उत्सुकता आहे की आता कुठलं सरकार येते, कुठले मुख्यमंत्री आपल्या राज्याला भेटत आहेत वगैरे सगळं. तर त्याआधी बघायत आपण. आता 23 नोव्हेंबरचा निकाल लागला, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला लाडकी बहिणीचे पैशांना सुरुवात होतील. आता दुसरा दिवस म्हणजे 24 नोव्हेंबर. तर तेव्हा काय आहे, तेव्हा तर नेमका आला रविवार, ठीक आहे. रविवारी बँका बंद, त्याच्यामुळे पैसे काही येणार नाहीत. त्यामुळे सोमवारपासनं, ठीक आहे, तुम्हाला पैसे मिळायला चालू होतील, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही आता तुमच्या बँक खात्यावर लक्ष द्यायला चालू करा. तसेच जर तुमचा आत्तापर्यंत एकही तुम्हाला रुपया आला नसेल, ठीक आहे, तुम्हाला जर आत्तापर्यंत तुमच्या खात्यात एकही रुपया आला नसेल, तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तुम्हाला आधी बँकेत जायचं आहे, तुमचं आधार, ठीक आहे, आधार लिंक करून घ्यायचं तुमच्या बँक खात्याला. जर तुम्हाला आत्तापर्यंत एकही रुपया आला नसेल, अशा महिलांनी ऐकणं नक्कीच त्यांना आधार लिंक करावं लागणार आहे. कारण आधार लिंक हा एक महत्त्वाचा आहे, ज्याच्यामुळे तुमचे पैसे येत नाहीत. जर आधार लिंक नसेल बँक अकाउंटला तुमच्या, तर तुम्हाला पैसे येत नाहीत, ठीक आहे. त्यामुळे जर तुमचं आधार लिंक नसेल, तुम्ही चेक करा आधी, तर जावाच, कारण 2 दिवस राहिलेत फक्त. शनिवार तर निकालच आहे. आज आणि उद्यामध्ये 2च दिवसात तुम्हाला हे काम करायचं, आधार लिंक करायचं, तसेच रेशन कार्ड अपडेट करायचं आहे, रेशन कार्ड ई-के-वाय-सी करायचं. सगळ्यांना माहिती आहे, आपण फॉर्म भरताना रेशन कार्डचं आपण जे PDF आहे किंवा झेरॉक्स किंवा काय म्हणतो आपण, फ्रंट आणि बॅक, ते आपण अपलोड केलेलं आहे आपल्या फॉर्ममध्ये. तर त्याच्यामुळे ई-के-वाय-सी पण करा, कारण रेशन कार्ड पण महत्त्वाचं आहे महिलांसाठी. त्यामुळे ह्या 2 कामं करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लगेच सोमवारीच पैसे मिळतील. कारण ज्यांचा काही प्रॉब्लेम नसेलच, ठीक आहे, ज्या महिलांचा काही प्रॉब्लेम नसेल त्यांना पैसे मिळण्यास काहीच अडचण येणार नाही. दुसऱ्या दिवशी पैसे मिळायला चालू होतील. पण ज्यांचा काही प्रॉब्लेम असेल त्यांना अजून वेट करावं लागेल. मग ते कळणार नाही लवकर काय झालं, कशामुळे पैसे येत नाहीत. त्याच्यामुळे काय होईल, परत तुमचा लेट होईल तुम्हाला पैसे यायला तुम्हालाच. त्यामुळे असं झालं की तुम्ही आता 2 दिवस आहेत, ठीक आहे. ह्या 2 दिवसात तुम्ही लवकरात लवकर, 2च दिवस राहिलेत, ठीक आहे. 2 दिवसात काय करा, कामं करून घ्या लवकरात लवकर. आधार लिंक बँकेत जा, आजच्याच बँकेत जाऊन तुमचा आधार सीडिंगचं स्टेटस चेक करा. जर असेल तर उत्तमच आहे, काही प्रॉब्लेमच नाही, येणार पैसे तुम्हाला. पण जर नसेल तर तुम्ही करून घ्या, जेणेकरून पैसे मिळण्यास अडचण येणार नाही, ठीक आहे. तसंच आता अजून एक गोष्ट, तुम्ही म्हणत असाल की आता हे 7500 कसले, 2100 रुपये कसले आणि 830 रुपये कसले, ठीक आहे. आता 7500 म्हणजे ज्या महिलांना आत्तापर्यंत एकही रुपया त्यांच्या खात्यात पडला नसेल, ठीक आहे. ज्या महिलांनी ऑगस्टच्या आधी म्हणजे सप्टेंबरच्या आधी फॉर्म भरला आणि त्यांना खात्यात एकही रुपया पडला नसेल, त्यांना जुलै ते नोव्हेंबरचे 7500 रुपये असे मिळतील, ठीक आहे. जुलै महिन्यापासून जून महिन्यापासून नोव्हेंबरपर्यंतचे काय आहेत, जुलैपासून नोव्हेंबरपर्यंतचे पैसे काय आहेत, 7500 रुपये मिळतील तुम्हाला. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 5 महिन्याचे पैसे म्हणजे 7500 रुपये तुम्हाला मिळतील. आता 2100 रुपये म्हणजे कसे, सगळ्यांना माहिती आहे, सरकारने, आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घोषणा केली होती की 1500चा हप्ता 2100 रुपये केलेला आहे. त्यामुळे डिसेंबरचा जो हप्ता आहे तो 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा होईल, ठीक आहे.
हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता इथून पुढे महिलांना 1500 रुपये नाही तर 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील. आणि आता 830. आता 830चं काय बघू. 830 म्हणजे तुम्हाला माहिती आहे की उज्ज्वला योजना. या उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर, ठीक आहे. वर्षाला किती? 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत मिळतात. आता त्याच्यासाठी काय करायचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल, ठीक आहे, म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत तुम्हाला पैसे आले असतील लाडकी बहिणीसाठी, तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल, तर तुम्ही आपोआप हे योजनेसाठी पण काय होतं, आपोआपच तुम्ही लाभदायी ठरता. त्यामुळे जर तुम्हाला हे गॅस सिलेंडर मोफत हवे असतील, म्हणजे 830 रुपये गॅसचे तुम्हाला हवे असतील, तर वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळतात. तुम्हाला आधी पहिलं काम करायचं आहे, गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर करायचं आहे, ठीक आहे. जर आता बराच म्हणजे मोस्ट ऑफ द लोकांच्या घरात गॅस कनेक्शन कोणाच्या नावावर असतं? पुरुषांच्या नावावर असतं. काही क्वचित असतात का त्यांना त्यांच्या महिलांच्या नावावर असतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, जवळच्या गॅस एजन्सीकडे जायचं आहे, ते तुमच्या नावावर तुमचं गॅस कनेक्शन करून घ्यायचं आहे महिलांच्या नावावर. घरातल्या कुठल्याही महिलाच्या नावावर तुम्ही करू शकता. त्यामुळे काय होईल, आणि ती महिला पण महत्त्वाचं म्हणजे ती महिला लाडकी बहिणीचा पण फायदा घेत असेल किंवा लाडकी बहिणीचा लाभ पण घेत असेल असं पाहिजे. म्हणजे ज्या महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन आहे, त्याच महिलेने लाडकी बहिणीचा फॉर्म भरला असेल किंवा लाडकी बहिणीचं पैसे घेत असेल अशी हवी आहे, ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही घरातल्या कुठल्याही महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन करायच्या आधी त्यांनी ते लाडकी बहिणीचं लाभ घेत आहेत का हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याच महिला पात्र होत आहेत ज्या लाडकी बहिणीसाठी पात्र आहेत, ठीक आहे. हे आहे 830 रुपये वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत, ठीक आहे. हे कळलं असेल तुम्हाला कसे कसे पैसे मिळणार आहेत तुम्हाला, ठीक आहे. आता बघा, आता एक महत्त्वाचं म्हणजे 7,500 रुपये सगळ्यांनाच नाही मिळणार, ठीक आहे. ज्या महिलांना आत्तापर्यंत नोव्हेंबरचा पूर्ण हप्ते मिळालेत, म्हणजे जुलैपासून नोव्हेंबरचे पूर्ण हप्ते मिळाले असतील, त्यांना फक्त 21 रुपये म्हणजे फक्त डिसेंबरचा हप्ता इथून पुढे मिळेल. कारण त्यांना ऑलरेडी पैसे मिळालेत. पण ज्यांना आतापर्यंत 1-1 रुपया मिळाला त्यांना फक्त 7,500 रुपये मिळतील, ठीक आहे. आणि आता काही महिन्यांचं झालं की पहिले 3 हप्ते मिळालेत, म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे 3 हप्ते मिळालेत, पण ऑक्टोबर, नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही. दिवाळीत जो हप्ता आपल्याला दिला नोव्हेंबरचा, तो हप्ता बऱ्याच महिन्याला मिळाला नाही. त्यांना मात्र ऑक्टोबर, नोव्हेंबरचा हप्ता 3,000 रुपये मिळतील आणि पुढे 21 रुपये डिसेंबरचा हप्ता असं मिळेल, ठीक आहे. असे तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. तर ह्यासाठी काय करायचं, तुम्हाला महत्त्वाची कामं सांगितली मी, आधार लिंक आणि रेशन कार्ड, ठीक आहे, अपडेट करायचं आहे तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला पैसे मिळतील. आणि गॅस कनेक्शन पण तुमच्या नावावर हवं आहे. तुम्ही जवळच्या गॅस एजन्सीकडे जाऊ शकता. आणि आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता नवीन एक अपडेट आलेलं आहे की काही महिलांचं जे अकाउंट आहे फॉर्मचं, ठीक आहे, म्हणजे फॉर्म भरलं तुम्ही अकाउंट असेल, ते ब्लॉक झालं आहे किंवा कॅन्सल झालं आहे. ते का झालं आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे, ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला जवळच्या बँकेत जायचं आहे. जवळच्या बँकमध्ये जाऊन ते चेक करा काय झालं, आत्ताच्या आता 2 दिवसात कामं करून घ्या. कारण ते पण ते लॉक झालं किंवा कॅन्सल झालं असेल ते अप्रूव्ह होणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढे तुम्हाला पैसे येतील. नाहीतर जे ब्लॉक असेल किंवा कॅन्सल असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर चेक करा बँकेत की तुम्हाला व्यवस्थित आहे का नाही तुमचं सगळं, ठीक आहे. बँकेत 2 दिवसात बँकेची कामं करून घ्या, जेणेकरून पुढे प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे. सगळं कळत असेल तुम्हाला. जर तुमच्या अकाउंटला काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला कमेंटमध्ये सांगा, नक्की कॅन्सल आहे, ब्लॉक आहे, काय जे काही असेल ते कमेंटमध्ये सांगा. आणि मी तुम्हाला आन्सर देईल तुम्हाला काय करायचं. पण त्याच्या आधी तुम्ही बँकेत जाऊन एकदा तुमचं अकाउंट चेक करा 2 दिवसात. फॉर्ममध्ये लॉग इन वगैरे करून लाडकी बहीण योजनेमध्ये लॉग इन करा, तुमचा फॉर्म बघा आणि तिथं तुमचं स्टेटस बघा काय दिसते, ठीक आहे. जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल अकाउंटमध्ये कसं बघायचं काय तुम्हाला कमेंट सांगा, मी त्याच्यावर नक्की एक व्हिडिओ बनवेल, ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काही क्वेश्चन असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा.